घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 600 25 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मायनी व परिसरात अनेक ठिकाणी लहान मोठ्या चोऱ्या होत असून पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। यामध्ये सुधारणा न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना देखील मारहाण करून त्यांना लुटण्याचे प्रकार घडू लागल्याने नागरिक व्यापारी वर्गामध्ये भीतीचं वातावरण आहे। मायनीतील हॉटेल दी किंग रेस्टॉरंटचे मालक संतोष प्रकाश सुरमुख यांच्यावर देखील नुकताच जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली। वारंवार घडणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे पोलीस विभागाच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते। गेल्या 2-3 महिन्यांमध्ये मायनी व परिसरात अनेक लहान मोठ्या चोऱ्या होत आहेत, मात्र यातील एकाही चोरीचा तपास लावण्यास पोलीस विभागास यश आलं नाही। येथील गरवारे पाईपचे दुकान चोरट्यांनी सलग 3 ते 4 वेळा फोडले, तर यशवंत बाबांच्या मुख्य रस्त्यावरील प्रवेशद्वारावर असलेले माने यांचे ज्वेलरीचे दुकान, त्याच्याच पुढे असलेले किराणा मालाचे दुकान देखील चोरट्यांनी फोडले। चांद नदीच्या काठावर असलेले अझर नदाफ यांचेही दुकान फोडले। याशिवाय अनेक लहान मोठ्या चोऱ्या निर्भयपणे करत आहेत। मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडून त्यांची लूट केली जाते। अपुरा पोलीस कर्मचारी वर्ग हेही यातील मुख्य कारण असू शकतं। गेल्या अनेक वर्षांपासून मायनीमध्ये पोलीस स्टेशन व्हावे ही मागणी मायनीकरांमार्फत मायनी पत्रकार संघामार्फत केली जाते। प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची कारणे देऊन हा प्रश्न तसाच राहत आहे। तसेच यापूर्वी ग्रामपंचायतीने मुख्य ठिकाणी CCTV कॅमेरे बसवले होते, त्यामुळे त्यावरून चोरट्यांचा शोध घेणे सोयीचं होत होतं। मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून हे कॅमेरे काढून ठेवले असून त्याच्या दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीने लक्ष दिलं नाही। त्यामुळे ग्रामपंचायतीने चाचणीने सदरची TV दुरुस्त करून गावातील मुख्य ठिकाणी बसवावे, अशा प्रकारची नागरिकांमधून अपेक्षा व्यक्त केली जाते। शनिवार दिनांक 14 रोजी द किंग रेस्टॉरंटचे मालक संतोष सुरमुख हे हॉटेल बंद करून रात्री 12:30च्या दरम्यान घराकडे येत असताना 2 अज्ञात व्यक्तींनी तोंडास फडके बांधून त्यांचा पाठलाग केला। मोराळे रोडवरील कोळी यांच्या पुलाजवळ असलेल्या ठिकाणी त्यांना दांडक्याने मारण्याचा प्रयत्न केला, मात्र संतोष सुरमुख यांनी चाणाक्षपणे झटपट करून त्यातून सुटका केली व घर गाठले। चोरटे निम्म्या रस्त्यावरून पुन्हा आलेल्या मार्गाने परत गेलेत। वारंवार घडणाऱ्या अशा घटना पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।